EPFO खातेधारकांसाठी एक खास अपडेट आज घेऊन आलोयात। तर ही आहे फायद्याची बातमी आणि PF काढणे झाले आता एकदम सोपे। तर याबद्दल संपूर्ण माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओ मार्फत सविस्तरपणे जाणून घेऊयात। त्यासाठी लगेचच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता PF काढणं झालं एकदम सोपं। फक्त हे काम करा आणि कागदपत्राशिवाय काही दिवसांमध्ये पैसे परत मिळवा। तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF काढण्याची प्रक्रिया आता सोपी झाली असून आधार, पॅन आणि बँक तपशील अपडेट केले तर अतिरिक्त कागदपत्रांशिवाय सुद्धा पैसे काढता येणार आहेत। तर ते कसे काढता येईल ते आपण या व्हिडिओ मार्फत आज सविस्तरपणे आपण तुम्हाला सांगणार आहोत। जर तुम्हाला तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधील पैसे काढायचे असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही। सरकारने PF कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। आता PF काढण्यासाठी तुम्हाला अनेक कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत। तर त्यासाठी फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि आपल्याला सहज पैसे काढता येणार आहेत। तर ते कोणते कागदपत्र इथे पाहूया आपण। कागदपत्राशिवाय पैसे कसे मिळणार? कामगार आणि रोजगार मंत्रालयाने संसदेत सांगितले आहे की जर तुमचे PF खाते तुमच्या आधार, पॅन आणि बँक खात्याशी जोडलेले असेल तर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय पैसे काढता येणार आहेत। तुमचे सर्व तपशील EPFOच्या रेकॉर्डशी जुळत असतील तर काही क्लिकमध्येच तुम्हाला पैसे मिळतील। तर EPFO खातेधारकांनी परत एकदा लक्ष देऊन ऐकायचं आहे की तुम्हाला तुमचे PF पैसे काढायचे असतील तर तुमचं खाता पॅन कार्डशी आणि आधार कार्डशी आणि बँक खात्याशी जोडलेले असणं खूपच गरजेचं आहे। आणि ते जर जोडलेले असेल आणि EPFOच्या रेकॉर्डशी तुमचे सर्व काही माहिती जुळत असेल तर तुम्हाला अतिशय एका साध्या क्लिकवरती तुम्हाला पैसे परत भेटणार आहेत। कंपोजिट क्लेम फॉर्म तर ही काय आहे ते पहा इथे। 2017 मध्ये सुरू झालेल्या कंपोजिट क्लेम फॉर्मच्या मदतीने तुम्ही आता लग्न, मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा वैद्यकीय आणीबाणीसारख्या कारणांसाठी PF पैसे काढू शकता। यासाठी तुम्हाला कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत। तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की फसवणूक टाळण्यासाठी EPFOने आधार OTP आणि फेस व्हेरिफिकेशन अनिवार्य केलेले आहे। तर यामध्ये स्टेप पहिला आहे तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून EPFO पोर्टलवर किंवा उमंग ॲपवर लॉग इन करा। दुसरा स्टेप ऑनलाईन सेवा टॅबवर जाऊन दावा फॉर्म 31, 19 आणि 10C क्लेम निवडा। तर तिसरा स्टेप आहे पैसे काढण्याचे कारण उदाहरणार्थ लग्न, वैद्यकीय जे काही असू दे आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम तेथे टाकायचं आहे। तर त्यानंतर लास्ट शेवटचं स्टेप आहे आधार OTP किंवा फेस व्हेरिफिकेशन फॉर्म सबमिट करा। तर ही झाली फॉर्म भरण्याची प्रक्रिया। अशा प्रकारे तुम्हाला आता PFचे पैसे कोणत्याही कागदपत्राशिवाय डायरेक्ट फेस व्हेरिफिकेशन आणि आधार OTPवर मिळणार आहे। तर ही झाली आजची महत्त्वाची बातमी। EPFO खातेधारकांसाठी PF पैसे आता कोणत्याही कागदपत्राशिवाय मिळू शकणार आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।